आज ना मला भरपूर कामं होती, खूप सारी कामं होती, म्हणून मला जास्त व्हिडिओज मला शूट करायला भेटलं नाही. बिकॉज मी कधी कधी घाईमध्ये असते ना, तर मी विसरून जाते की मला व्हिडिओसुद्धा शूट करायचा असतो. म्हणून मग मला ते लक्षात नाही राहत. पण ठीक आहे, हळूहळू होईल सवय मला सगळ्या गोष्टींची. बट मग सकाळी उठल्यानंतर आज डुकूला अंडा परत दिला, तर तुम्हाला बघू शकता तुम्ही की तो अंडा खातो नाही आहे, तो सोफ्याला सगळीकडे सगळ्यांना खिलवतो आहे. ह्याच्यासोबत सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणि मग मी फटाफट ह्याच्या सगळ्या गोष्टी करते आणि मग मी माझ्या गोष्टी करायला लागते. जेव्हा मग तो घरी जातो त्यासाठी, त्यानंतर मग मी माझी तयारी वगैरे करायला घेते. बिकॉज मला शॉपवरती जायचं आहे, शॉप खोलायचं असतं. आज पण राहुल थोडासा लेट येणार होता, बट त्याने मला हेल्प केली होती. तो आला म्हणजे तेवढ्या टाईममध्ये. मग फटाफट त्याने तोपर्यंत स्टार्टअप केलं होतं, तर मी तोपर्यंत गेली, रेडी झाली. रेडी होऊन फटाफट गेली आणि मग त्यानंतर आम्ही शॉप चालू केलं. बट त्याच्यानंतर त्याला थोडंसं काही काम होतं, म्हणून त्याने मग सांगितलं होतं मला की आज मी तुला ओपन करून देईन आणि मग माझी मी कामं करून घेईन. म्हणजे ठीक आहे. मग मी माझं एकटीनेच सगळ्या गोष्टी सांभाळल्या. आज मला जास्त म्हणजे सॉरी, आज मला जास्त करून व्हिडिओज बनवायला भेटले नव्हते, म्हणून मी हे सगळे व्हिडिओज क्लिप पूर्ण ॲड केलेत त्याच्यामध्ये. बिकॉज मला डेली व्लॉग करायचा कंपल्सरी विचार आहे माझ्या मनात, म्हणून. आणि मग मी फटाफट आज इंडियनच घातलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आज मला कस्टमर्स पण खूप जास्त नव्हते, खूप कमीसुद्धा नव्हते. बट आता ना एकदम सॉर्टेड झालेलं आहे की लोक जे येतात म्हणजे रेग्युलरवाले कस्टमर्स झालेत, जे रेग्युलर येत आहेत आणि ज्यांना माहिती पडलं आहे, तर त्यांना माहिती झालं आहे की इथे हे आता ओपन झालं आहे, तर इथे आम्हाला यायचं आहे. आणि लोक येऊन विचारतातसुद्धा की तुम्ही काल आले नव्हते का, तुम्ही काल लावलं नव्हतं का, असं. म्हणजे त्यांनाही लक्षात आहे की आता इथे एक स्टॉल स्टार्ट झालेला आहे करून. आणि मला हे बघून खूप मस्त वाटतं की हा मला चांगला सपोर्ट मिळतो आहे. तर तुम्हीसुद्धा मला असे सपोर्ट करत राहा. आणि आजसाठी बाय.